काय ग मावशे, लय खुश दिसतेस. दिवाळी मजेत गेली वाटतं. लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे ना. केवायसी नव्हती केली तरी पण खात्यात पैसा आला ना. पण आता मात्र न चुकता केवायसी कर हो, नाहीतर पैसे याचं बंद झालं तर डोक्याला हात लावशील आणि बोलशील त्या शेजारच्या गंगीच्या खात्यात तर पैसा आलं, पण माझ्या खात्यात तर काय बी नाही आलं. कारण गंगूबाईंनी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी वेळेत पूर्ण केलेली आहे. चल मग मावशे, तुला पण मी सांगते लाडक्या बहिणीची केवायसी कशी आणि कधीपर्यंत पूर्ण करायची. चल चल. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीही जर तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याची ई केवायसी पूर्ण करू शकता. तुमच्या खात्याची ई केवायसी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, ई केवायसी करणे खूपच सोपे आहे. सर्वप्रथम शेजारील दिलेल्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट भेट दिल्यानंतर तुम्हाला ई केवायसी बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा. लगेचच तुमची ई केवायसी प्रक्रिया सुरू होईल. यापूर्वीच तुम्ही तुमची केवायसी पूर्ण केलेली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आणि केवायसी झालेली नसेल तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर 6 अंकी OTP येईल. तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्या पती किंवा वडील यापैकी एकाचा आधार क्रमांक टाकून त्याखाली दिलेला कोड टाईप करून सेंड OTP बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. जर तुमच्या कुटुंबात पती आणि वडील दोघेही नसतील तर तुम्ही कुटुंबातील इतर नातेवाईकाचे आधार कार्ड वापरून आपली केवायसी पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसेल व त्यापुढे तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्याखालील दिलेल्या अटी नीट वाचून होय किंवा नाही या पर्यायाचा निवड करायचा आहे. त्यामधील पहिली अट अशी आहे की तुमच्या कुटुंबामधील कोणीही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त वेतनाचा लाभ घेत नसल्यास होय पर्याय निवडा. आणि दुसरी अट अशी आहे की तुमच्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असल्यास होय पर्याय निवडा. आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण करू शकता. मग मावशे, तुला पण समजलं ना ई केवायसी कशी पूर्ण करायची ते? आणि तरी बी तुला ती जमत नसेल तर 18 नोव्हेंबरच्या आधी जवळच्या CSC सेंटर किंवा माही सेवा केंद्रामध्ये जाऊन ती तू पूर्ण करून घे. मैत्रिणींनो, जर तुम्हीही तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर 18 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत पूर्ण करून घ्या. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करून इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसह. धन्यवाद.